खर्ची केलेली आहे. आता अतिशय स्ट्रिक्टली आता मॅनेजमेंटने निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षकाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि खेळायला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटक पूर्ण होते. धावसंख्या होते ती 13. पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण झालेलं आहे. नंतरचा गोलंदाज कोण येतोय बरं? न्यू 3 मुंबईचे कर्णधार योगेश. सुंदर असा चेंडू जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बिटवीन द रनिंग सुंदर आहे आणि 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांची बढोतरी होते शौर्य वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 15. दुसरं षटक चालू आहे. योगेशने पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिलेल्या आहेत. योगेश लढे ठाकूरपाडा गावाकडनं गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतो योगेश. सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवला. 1 धाव फलंदाजीने धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा इरादा मात्र एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागलं. आणखी एका धावेची भर पडते शौर्य वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 16. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू सुंदर असा कट केलाय. जातोय बाउंड्रीच्या आसपास आणि 4 रन्स. यश विजय. तुझी नाही पुरली चालय. तुझी नाही पुरली चालय. या देवाची माफाईची चालय. धन्यवाद विजय. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू वंदे शेमाडीसाठी. पुन्हा कट केलाय. स्लिपच्या वरून जातोय बाउंड्रीच्या आसपास आणि 4 रन्स केली आहे. यश विजय. धन्यवाद. वंदे शेमाडे यांनी आपल्या बल्ल्यात लगातार 3 चौकार मारलेले आहेत आणि 3 जर षटकार आले तर प्रकाश कोम यांच्याकडनं 1000 रुपये. आणि षटकाराच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आसपास येतोय आणि बघूया त्या ठिकाणी किती रन? खेळ थांबवायचा आहे थोडा वेळ. सुरक्षित आहे. रन किती काढले? आणि पुन्हा जातोय बाउंड्रीच्या आसपास. आता मात्र त्या ठिकाणी हा आणि षटकार. हा पहिल्या चेंडूवरती किती 3 धावा काढल्या का? 1. हा 1 होय तेच नाही जम्बलिंग मध्ये. धाव संख्या होते 31.
वंदे शेमाडे आणि बाळू. सुंदर अशी त्या फलंदाजी. वंदेश आज अतिशय बहारमध्ये आलेले आहेत. आज त्यांची बॅटिंग खुलते. आज वंदेश हेमाडे आपल्या नावालुपारा साजेशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. नंतरचा गोलंदाज येतोय तो मिलिंद. धावसंख्या होते 31. शौर्य वॉरिसची धावसंख्या होते 31. 2 षटकं पूर्ण. मिलिंद आपल्या षटकातला पुढचा चेंडू वंदेसाठी कट करायचा होता. सर्व विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये वाढ नाही. 2 षटकांसाठी 10 म्हणजे मला त्या जे शेवटचं षटक टाकलं दुसरं त्याला जरा जास्त वेळ लागला. मिलिंद आपल्या षटकातला पुढचा हा दॅट्स अ ग्लोरियस शॉट. ब्यूटीफुल शॉट. काउ कॉर्नर के ऊपर से 6 रन के लिए. चेंडू त्या कोंपणामध्ये फसलेला आहे. चेंडू चेंज केलेला आहे आणि पुन्हा खेळायला सुरुवात होते. वंदेश याने अतिशय उत्तुंग असा षटकार मारला होता. पुढचा चेंडू मिलिंदचा वंदेशसाठी. सुंदर सेफ सुरक्षित असा खेळलेला हा चेंडू. 1 धाव आणि धावसंख्या होते ती. धावसंख्या होते 38. तिसरं षटक चालू आहे. मिलिंद आपल्या षटकातला पुढचा चेंडू बाळूसाठी. सुंदर असा तटवलेला जातोय काउ कॉर्नरच्या आसपास. 1 धाव फलंदाजाने धावून पूर्ण केले आणि 2 धाव घेण्याचा इरादा. मात्र एकाच धावीवर त्यांना समाधान मानावं लागणार आहे. आजच्या सत्रातला आज हा पहिलाच सामना आजच्या ह्याच्यातला पहिलाच ना, कारण तो आपण आजच्या दिवसामधला हा पहिलाच सामना होतोय. रिव्हर्स स्वीप मारायचा होता आणि मारलेला आहे. रिव्हर्स स्वीप जातोय बाउंड्री घेतलेला आहे. हा सुद्धा जात आहे स्क्वेअरला अंपायरच्या वरून मारलेला जात आहे बाउंड्रीच्या आसपास आणि बघूया. आणि त्या ठिकाणी चेंडू थांबलेला आहे. फलंदाजांनी 3 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 3 धावांची बढोतरी होते शौर्य वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते ती 46. हा कोण? संदीप हेमाडे हे ना दोन्ही. हा तर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचे मानकरी ठरतायत ते. त्यांनी ज्यांनी आणलेले आहे संदीप हेमाडे यांनी यांच्या सौजन्याने आपल्या या टुर्नामेंटसाठी त्यांनी दिलेले आहेत. तर नक्की स्पेशली थँक्स माननीय संदीपजी हेमाडे साहेब. त्यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप आपल्याला बघायला मिळते जे आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. सगळेच वेळ 12 मिनिटं 13 मिनिटं झालेली आहे 3 षटकांसाठी. थोडंसं आणखीन गेम स्पीडअप करा जेणेकरून. तर थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत की बेस्ट बॅट्समन ज्याने टॉप केले आणि हायेस्ट विकेट टेकर कोण त्याला आपण या कॅप प्रोव्हाइड करणार आहोत. तुर्तच वळू आपण जयवंतजी परेड सरांच्या गोड वाणीकडे. योगेश सुंदर असा कट केलाय. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा इरादा आणि दुसरी सुद्धा धाव वंदेश यांनी पूर्ण केली आहे. 2 धावांची बढोतरी होते. शौर्य वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते ती 48. हाफ सेंचुरीसाठी फक्त 2 धावांची गरज आहे. योगेश जोरदार तटवायचा होता. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये वाढ नाही.
योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर, सुंदर मारण्याचा प्रयत्न होता, जात मिसफील्ड झालेला आहे. फलंदाजांनी एक धाव धावून पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्याचा इरादा आणि 2 धावा घेण्याच्या नादामध्ये वंदेश बाद झालेले आहेत. आणखी झटका बसतोय वंदेशांच्या रूपाने शौर्य वॉरियर संघाला. धन्यवाद डीजे. आणि मला वाटतं मयूर गेला ना, मयूर हेमाडे जातोय, वंदेश हेमाडे यांच्या जागा घेण्यासाठी जातोय तो मयूर हेमाडे. मयूर हेमाडे हे ऑलराऊंडर आहेत, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहेत. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय तो मयूर हेमाडेसाठी. योगेश तयार, मयूर तयार आणि हा वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू मिळतोय खेळण्यासाठी आणि एक धाव सुद्धा मिळते. धावसंख्या होते 50. आज सकाळपासून म्हणजे 50च्या पुढे पहिलं जी बॅटिंग करतात त्यांनी केलेल्या आहेत धावसंख्या. सुंदर असा मयूर हेमाडे याने मारलेला चेंडू, मात्र हवेमध्ये चेंडू आणि 2 धावा फलंदाजाला मिळत आहेत. 2 धावांची बढोतरी होते. चेंडू हवेमध्येच थांबला होता. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू मयूर हेमाडेसाठी सुंदर असा कट केलाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, फलंदाजाने एक धाव धावून पूर्ण केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एक धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 53, 53. चौथ्या षटकातले 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू घेत आहेत योगेश. हा जोरदार मारायचा होता, बॅट्समॅन पुढे गेले आणि यष्टीची आणखी एक झटका बसतो शौर्य वॉरियर संघाला. थँक्यू. तर आपण बघताय की 4 षटकं जी आहेत ती 18 मिनिटांमध्ये हँडल केलेली आहेत. तसंच 5वं षटक सुद्धा आपण त्वरित फील्ड अरेंज करायची आहे आणि जर 20 मिनिटाच्या वेळ जर जास्त झाला असता तर नक्की तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये लावायला लागला असता. तुर्ताच आपण डिसिप्लिन खूप चांगला हँडल केलाय. वळवी आपण 5व्या षटकाकडे आणि वळवी आपण माननीय जयवंतजी परेड सरांच्या अप्रतिम समालोचनाकडे. धन्यवाद सर. तर कर्णधार आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगली तोलामोलाची अशी सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. शेवटचं षटक घेऊन येतोय आदित्य आणि त्याला तोंड देईल तो मयूर हेमाडे. दरम्यान टॉस साठी यायचे छाबा स्वराजचे मागणे विपक्ष दीक्षांत स्ट्रायकर्स. बोथ टीम कॅप्टन टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दीक्षांत स्ट्रायकर विरोधात छाबा स्वराजचे मागणे. आपल्या षटकातला वैयक्तिक पहिल्या षटकातला आणि संघाकडनं शेवटच्या षटकात हवेमध्ये चेंडू रक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय मयूर हेमाडे यांच्या रूपाने. शेवटचे षटक हे अतिशय हाणामारीचं असं षटक असणार आहे, कारण आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील आणि या हाणामारीमध्ये काहीही होऊ शकते. नंतरचा फलंदाज जातोय तो महेश पालकर.
महेश हेमाडे, मयूर हेमाडे यांची जागा घेण्यासाठी जातोय महेश पालकर. अनिरुद्ध यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद केलेला आहे. सुरेख गोलंदाजी. दरम्यान प्रति मॅच आपण बघतात गोड आवाज आपल्याला बघायला मिळतो जेवणजी परेड साहेबांचं. आणि आमच्या VIP डाईसवर माननीय रुपेजी पागे साहेबांचं जे आगमन झालंय स्थानापन्न होऊन आमच्या VIP डाईसला ते 4 चांद लावतायत. सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला जे अप्रतिम असं सहकार्य मिळतंय त्यामध्ये एक मोठं नाव आहे माननीय रुपेशजी पागे साहेब. आम्ही आपल्याला स्पेशली थँक्स म्हणतोय. असं सहकार्य आपण सदैव करत राहायचं आहे. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. सुंदर चेंडू पुन्हा फलंदाजाला तो काय मारता आलेला आहे आणि गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. अनिरुद्धने अतिशय अगदी चिवट अशी गोलंदाजी केलेली आहे जखडून ठेवलेल्या फलंदाजाला आदित्यने. हा चेंडू वाईट चेंडू जातोय. पंचांचा इशारा. तीन चेंडू बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू बघूया. 3 चेंडू मध्ये काय करामत होते ती. मिड विकेटच्या वरून जात मारलेला हवेमध्ये चेंडू जातोय आणि सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातात गडी बाद होतोय. पण या हाणामारीच्या चेंडूमध्ये काही होऊ शकते. लवकरात लवकर. हा नंतरचा फलंदाज जातोय तर नितेश बर्फे. कुणालची जागा घेणार का? कुणालच नाही. अनिरुद्ध आउट झाला. नितेश स्ट्राइकवर, कुणाल नॉन स्ट्राइक. आदित्य अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत. जखडून धरलेल्या एकदम फलंदाजांना त्यांनी कट केला. स्वेला कंपारची जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली येतोय. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांची बढोतरी होते. शौर्य वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती 56. शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडूमध्ये काय होते. शेवटच्या चेंडूमध्ये किती जास्त धावा गोळा करतायत फलंदाज. आणि शेवटचा चेंडू कट करायचा होता. बॅट आणि बॉलांची मुलाखत झाली. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि अशा तऱ्हेने धावचीत होतोय फलंदाज. थँक्यू. वळी आपण टॉस कडे. दीक्षांत स्ट्रायकर विपक्ष आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच छावा स्वराज्य मागणे. आणि संदीपजी अंबा सरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे आणि त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. शौर्य वॉरियर्स आपण फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. दीक्षांत स्ट्रायकर्स विपक्ष छावा स्वराज्य मागणे बोट टीम कॅप्टन या पण टॉस साठी सागर मंडल या ठिकाणी उपस्थित आहेत. दीक्षांत स्ट्रायकर संघाचे संगणक त्वरित यायचं टॉस साठी. दरम्यान या मॅच क्रमांक आजच्या दिवसातील दुसरा आपल्याला बघायला मिळते शेड्यूल प्रमाणे. एका बाजूने रवींद्र बाबर सर असतील, दुसऱ्या बाजूने सागर मंडळ गुरुचेला असा मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने रवींद्र बाबर सागर मंडळ यांचे गुरु आहेत आणि त्याच्या विरुद्ध गुरु आणि शिष्य यांच्यामधलं जे बॅटल आहे ते खूप चांगलं बघायला मिळेल. वेलकम रवींद्रजी बाबर सर, आपले हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्सकडे. आणि कॉल असेल या ठिकाणी छावा स्वराज्य मागणे संघाचा. SKPL आणि 2023 असं आलंय. टॉस जिंकलाय. काय म्हणाला, टॉस जिंकलाय. 2 मॅचमध्ये आपण 1 मॅच हरलेत. एका बाजूने तुमच्या समोर संघ आहे विजयाच्या शोधामध्ये आहे. छावा स्वराज्य मागणे संघ 2 मॅचमध्ये पराभूत झालेले आहेत. काय असेल तुमची स्ट्रॅटेजी आणि कशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा डिसिजन असेल. टॉस जिंकलाय, काय असेल निर्णय. क्षेत्ररक्षण असेल पहिल्यांदा. काय कारण आहे की तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारले.
सकाळचं वातावरण आहे, हवासुद्धा थोडी शांत आहे. त्याच्यामध्ये पहिली क्षेत्ररक्षण घेऊन नशिबाची साथ असेल थोडा वातावरणामध्ये बदल होऊ शकतो, बॅटिंगसाठी फायदा होऊ शकतो नंतर. नसीबपेक्षा मेहनत ही महत्त्वाची आहे, हरकत नाही आहे. पण प्रथम फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केले. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न राहील त्यांना. सागर, आपण आपल्या गुरुसोबत मॅच खेळत आहेत. गुरुने मात्र तुम्हाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अशा किती धावा आहेत ज्या तुम्हाला विजयश्री मिळवून देतील आणि तुम्हाला जो रिदम हवा आहे, छाबा स्वराज माकडे संघाचे समर्थक असतील, त्यांचे आयकॉन खेळाडू असतील, त्यांचे जे चाहते आहेत, त्यांना छाबा स्वराज्याचा विजय इथे हवा आहे. काय म्हणशील आपल्या संघासाठी? आपल्या संघाला इन्स्पायर कसं करशील आणि किती धावा पहिल्या बॅटिंगमध्ये बनवेल? 60+ करण्याचा प्रयत्न असेल आणि टीमला एवढंच सांगेल का फक्त 2च मॅच झालेल्या आहेत, अजून 6 मॅच आहेत. तर कोणी नर्वस होऊ नका आणि 100% एफर्ट देऊन जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. कॅप्टन, टॉस बॉक्सकडनं रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. दीक्षांत स्ट्रायकर्स won the toss and elected to field first. An opponent team, छाबा स्वराज माकणे, has been invited for batting. Over to commentary studio. धन्यवाद सर. तर या ठिकाणी न्यू मुंबई 3 बॅटिंगचे सलामीचे फलंदाज, संघाचे सलामीचे फलंदाज आपापली जागा घेण्यासाठी जात आहेत. 11:09 झालेले आहेत आणि खेळायला सुरुवात होतोय. शौर्य वॉरियर्स क्षेत्ररक्षण 20 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण झाले पाहिजेत, अन्यथा आपला एक खेळाडू सर्कलमध्ये ठेवला जाईल. विशाल आणि योगेश. पहिला चेंडू पडलेला आहे. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांनी आपलं संघाचं खातं उघडलेलं आहे. न्यू 3 मुंबई आणि शौर्य वॉरियर्स यांच्या दरम्यानचा हा आजच्या दिवसातला दुसरा सामना सुरू होतोय. वनदेश आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतोय. सुंदर चेंडू, यॉर्क पद्धतीने मारलेला चेंडू आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. योगेश लडे डावखुरा फलंदाज, षटकाराचा बादशाह या ठिकाणी मैदानावरती आणि त्यांच्याच समोर एक अनुभवी असा गोलंदाज वनदेश हेमाडे. हवेमध्ये चेंडू जातोय, सुरक्षित चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन्स केले, 4 धावांची बढोतरी होते. न्यू 3 मुंबई ची धावसंख्या होते ती 7. वनदेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू योगेश लढेसाठी डावखुरा फलंदाज, सुंदर असा कट केलाय. 7 बाउंड्रीच्या आसपास क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येतोय. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे, मात्र फलंदाज आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या होते 9. वनदेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय तो योगेश लडे यांच्यासाठी. सुंदर असा मारलाय, पुन्हा सेफ शॉट आहे, सुरक्षित शॉट आहे. 1 धाव धावून पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. पाच चेंडू होत आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला वनदेशांचा आणि संघाकडनं सुद्धा पहिल्या षटकामधले शेवटचा चेंडू. धावसंख्या होती 10. म्हणजे पर चेंडूच्या मागे 2-2 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत, कारण त्याच दिशेने धावसंख्या चालू आहे. वनदेश हो जोरदार तटवलाय, सुरक्षित चेंडू येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर
आणि त्या ठिकाणी चेंडू रुक थांबलेला आहे आणि 2 धावा. धावसंख्या होते 12. पहिलं षटक पूर्ण होतंय वंदेशांचे आणि त्यांनी धावा दिल्या त्या 12. दीक्षांत स्ट्रायकर्स प्लेइंग 11 घेऊन जायचं आहे. फॉर्म आपला घेऊन जायचा आहे. छावा स्वराज माकणे प्लेइंग 11 घेऊन जायचं आहे. क्षेत्ररक्षकांनी लक्षात ठेवायचं आहे जे आपल्याला वेळेचं बंधन दिलेलं आहे ते बंधन पाळायचं आहे. पहिल्या षटकाला 4 मिनिटं बरोबर पूर्ण झालेले आहेत. नंतरचा मला वाटतं मयूर येतोय. शौर्यवादी संघाकडनं येतोय तो मयूर हेमाडे. योगेश तयार, मयूर तयार. सुंदर चेंडू होता. फलंदाजांना काही तो मारता आलेला नाही. डॉट चेंडू गेलेला आहे. निर्धाव चेंडू. मयूर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. न्यू 3 मुंबईचे संघनायक योगेश. हा सुद्धा मारायचा होता. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही. डॉट चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये वाढ नाही. दोन चेंडू योगेश यांनी डॉट घालवलेला आहे. तिसरा चेंडू आणि सुंदरसा मारला जातोय बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा बघूया आणि ह्या 4 धावा. यश डीजे अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नरगाव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नरगाव. ऑरेंज कॅपचे मानकरी ठरतायत ते जे पिचवर आहेत. बॅटिंग आहे त्यांची चालू ते योगेश लढे ऑरेंज कॅपचे मानकरी ठरले आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. सुंदर असा मारलेला चेंडू जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक आणि पर्पल कॅपचे मानकरी ते आनंद भोईर त्यांचं सुद्धा टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे. आनंद भोईर आणि योगेश लढे. मयूर आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय विशालसाठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. जातोय बाउंड्रीच्या आसपास चेंडू आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झाले मात्र चेंडू गेलाय सीमा पार. यस विजय. धावसंख्या होते ती 21. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. जोरदार चटवायचा होता. फलंदाजांना काही तो चेंडू मारता आलेला नाही आणि डॉट चेंडू जातोय. 2 षटकं पूर्ण होत आहेत. धावसंख्या 21. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी न्यू 3 मुंबई संघाला आणि सलामीचे जे फलंदाज आहेत ते दोन्ही अगदी सुरक्षित आपल्या जागेवरती येतात. 2 षटकं टाकण्यासाठी 8 मिनिटं लागलेले आहेत.
ह्याच पद्धतीने आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, गोलंदाजी करायची आहे. आता शौर्य वॉरियर संघाने जे आपल्याला निश्चित वेळ दिलेला आहे त्यावेळेचं त्यांनी बंधन पाळलेलं आहे. पुढची 3 षटकंसुद्धा याच पद्धतीने होतील याची आपण आशा करूया आणि खेळाला पुढे सुरुवात करूया. विकासजी नडगे साहेब जे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं. अक्षय आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आवाज जोरदार मारायचा होता, बॅट आणि बॉलांची मुलाखत झाली नाही. डॉट चेंडू देतो, धावसंख्येमध्ये वाढ नाही. न्यू 3 मुंबई सलामीचे फलंदाज आहेत दोन्ही, योगेश आणि विशाल. दोन्ही आपापल्या जागेवरती सुरक्षित आहेत. जोरदार टटवायचा होता, पॉईंटच्या दिशेने वळवला, जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, त्या ठिकाणी चेंडू अडलेला आहे. फलंदाजांनी आणि बघूया या ठिकाणी योगेशची ऍक्शन. हा पंचांचा निर्णय. नॉट आउट आहे, बरं. अच्छा, लगातार 3 षटकारासाठी प्रकाशजी कोम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे 1000 रुपये आमच्या इथे जमा आहेत. पंचांचा जो निर्णय आहे तो नोट आउटचा आहे आणि ॲक्शन रिप्लेमध्ये इथे थर्ड पंच चेक करत आहेत. आणि पंचांचा निर्णय योग्यच आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा तेच आहे. फलंदाज आपल्या जागेवरती सुरक्षित आहेत. धावसंख्या होती 25. अक्षय आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. योगेश लडे यांनी थोडीशी रिस्क घेतली होती, मात्र त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि रिप्ले नंतर पुन्हा खेळाला सुरुवात होते. अक्षय तयार, योगेश तयार. हा वाईट चेंडू जातोय, अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त चेंडू खेळण्यासाठी मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 26. अक्षय आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी जोरदार तटवायचा होता. बॅट आणि बॉलांची मुलाखत झाली, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. अक्षय पुन्हा तयार, योगेश तयार. कट केलाय, गलेने पॉइंटच्या मध्ये जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांची बढोतरी होते, धावसंख्या होते 28. न्यू 3 मुंबई संघाचे दोन्ही सलामीचे ओपनिंग बॅट्समन आपापल्या जागेवरती सुरक्षित. आता त्यांची मला वाटतं खूप चांगली अशी नजर बसली असेल, फुटबॉल प्रमाणे त्याला चेंडू दिसत असेल. अक्षय आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जोरदार तटवायचा होता, फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 धाव धावून फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. अक्षय आपल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतो, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या होते ती 29. म्हणजे न्यू मुंबई 3 संघाने
किंवा त्यांच्या बॅट्समनने जे ठरवलं टार्गेट आहे त्या दिशेनेच ते खेळत आहेत. पर ओव्हर 10 आणि हा मात्र उंचावून मारलेला चेंडू जातोय आणि विशालच्या खेळाला आता इथे विराम मिळतोय. एक गडी बाद होतोय. धावसंख्या होते 29. 3 षटकं पूर्ण होत आहेत. शेवटची 2 षटकं आहेत आहे. 2 षटकांमध्ये 28 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज न्यू 3 मुंबई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जरा वेळ वाढवायचा आहे. घाई करायची आपल्यासाठी. टाइम जरा पुढे सरकतोय. क्षेत्ररक्षकाने आपापली जागा लवकरात लवकर घ्यायची आहे. नंतरचा जो बॅट्समन येतोय तो विकास, न्यू 3 मुंबई संघाचा 1 डाऊन बॅट्समन विकास. 5 मिनिटं फक्त तुमच्यासाठी आता चौथं षटक पूर्ण करण्यासाठी. हा जोरदार तटवायचा होता. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली. सर्व विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू. आज कमिटीचे सचिव अंबाजी साहेब अगदी वेळेवर बोट ठेवून तीक्ष्ण नजरेने बघून निर्णय घेत आहेत. जोरदार तटवायचा होता. बॅट आणि बॉलांची मुलाखत झाली नाही आणि अशा पद्धतीने योगेश यांना थोडंसं आज जखडून धरलेलं आहे. काल ज्याप्रमाणे अतिशय आक्रमक फलंदाजी करत होते त्याप्रमाणे आज त्यांच्याकडनं अजून काही फलंदाजी बघण्यासाठी मिळाले नाही. जोरदार तटवलाय. जातोय बाउंड्रीच्या आसपास. शतक चेंडूच्या खाली येतोय फलंदाज आणि 1 धावून चेंडू तिथे थांबलेला आहे आणि 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केले. 2 धावांची बढोतरी होते. न्यू 3 मुंबई संघाची धावसंख्या होते ती 31. चौथं षटक चालू आहे. चौथं षटक चालू आहे मयूर यांचं. योगेश तयार. जोरदार अपील. डॉट चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये वाढ नाही. वंदेश हेमाडे ह्यांच्या सुद्धा अनुभवाचा त्यांनी परिपूर्ण असा उपयोग केलेला आपल्या क्षेत्ररक्षक आपले गोलंदाज वापरण्यासाठी. आणि हवेमध्ये चेंडू जातोय. गगनचुंबी असा चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षकांनी सुंदर असा झेल पकडलाय आणि योगेश लढे यांची इनिंग समाप्त होते. आणखी एक न्यू 3 मुंबई संघाला धावसंख्या. हां डीजे नंतरचा फलंदाज जातोय तो मिलिंद. 7 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. मयूर आपल्या षटकातला पुढचा चेंडू मिलिंदसाठी टाकतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि 6 चेंडू आता 26 धावा एवढं टार्गेट पूर्ण करायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी न्यू 3 मुंबई संघाला.
नंतरचं षटक कोण घेऊन येतोय बघूया. धीरज गडग शेवटचं षटक घेऊन येतोय. ओहो हो बीट विकेटच्या वरून जातोय. हा बघू काय त्या ठिकाणी निर्णय. ओहो ब्युटिफुल कॅच, सुंदर असा कॅच, एका हाताने घेतलेला हा कॅच आहे. जवळजवळ षटकार होताच असा सर्व प्रेक्षकांनी आणि या ठिकाणी असलेल्या आमच्या सर्व मान्यवरांनी सुद्धा बघितलं होतं. पण हा षटकार झेल पकडलेला, अतिशय उत्तुंग असा हा झेल पकडलेला आहे आणि तोही एका हाताने. मयूर हेमाडे काय तिथे होते, हा मयूर हेमाडे यांनी अतिशय चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. सर सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अप्रतिम शतरक्षक, उत्कृष्ट शतरक्षकासाठी आपण शूज प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामध्ये 4 झेल अजूनपर्यंत नाव नोंदणी केलेली आहे. 4 झेल आपल्याला बघायला मिळत आहेत, जे अप्रतिम झेल बघायला मिळत आहेत. वंदेश हेमाडे यांचा एक क्वाड बँडच्या रूपाने त्याने झेल घेतला होता. इथे रोहन एक अप्रतिम झेल बघायला मिळाला. त्याच्यानंतर मनीष बत्रा याने एक सुंदर झेल घेतला आणि आता जो झेल आपल्याला बघायला मिळतोय मयूर हेमाडे. बघूया मला जातो हवेमध्ये आणि हा सुद्धा सुंदर ट्राय, खूप चांगले प्रयत्न आणि 2 धावा होत आहेत. 2 धावांची बढोतरी होते. शौर्य वॉरियर्स न्यू 3 मुंबई संघाची धावसंख्या होती ती 33. धीरज आपल्या षटकातला पुढचा चेंडू, वाईट चेंडू जातोय. अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त चेंडू खेळण्यासाठी मिळतोय. धावसंख्या 1 निवडते. धीरज आपल्या षटकातला, हा बघू पंचांकडे इशारा आणि डॉट. 3 चेंडू 23 धावा, 3-23. 3 चेंडू मध्ये 23 धावा करायच्या आता न्यू 3 मुंबई संघाला. उंचावर उडलेला हा चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अशा तऱ्हेने गडी बाद होतोय. चेंडू बाकी आता. धन्यवाद. विपुल जातोय, विपुल कोम. धीरज यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. अगदी फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे. चौकार षटकारासाठी अजिबात त्यांनी वाव दिलेला नाही. वंदेश हेमाडे यांचं हे कर्णधाराचं आणि अनुभवाचा त्याने येथे पूर्ण असा उपयोग करून घेतलेला आहे. धीरज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हा वाईट चेंडू झालाय. 1 धाव मिळते, 1 अतिरिक्त चेंडू मिळतोय. धावसंख्या होते 35. विपुल त्यांचं हे होम ग्राउंड आहे, मात्र वेळ निघून गेलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलेला आहे. 2 धावा होत आहेत आणि जवळजवळ हा सामना शौर्य वॉरियर्स संघाच्या दिशेने झुकतोय. औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे. धीरज आपल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय, तो विपुलसाठी. पुढचा चेंडू टाकण्याचा शेवटचा चेंडू स्क्वेअर च्या दिशेने वळवलेला आहे. 1 धाव फलंदाजाने धावून पूर्ण केलेली. दुसरी धाव घेण्याचा इरादा आणि 1च धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि अशा तऱ्हेने
शौर्य वॉरियर्स संघाचा या ठिकाणी विजय झालेला विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचा देखील तेवढंच कौतुक आणि पुढच्या समालोचनासाठी मी पाटील सरांना विनंती करतोय. धन्यवाद. या सामन्यामध्ये वंदेश हेमाडी आणि 13 चेंडूमध्ये 30 धावा केलेल्या आहेत. वंदेश हेमाडी 13 चेंडूमध्ये 30 धावा. माननीय श्री संतोषजी मोंबाडे साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि दीक्षांत स्ट्रायकर संघाला विनंती करतोय त्वरित आपण फील्ड अरेंज करून घ्या. आपल्याला माहिती आहे रूल्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. 20 मिनिटं जर तुम्ही 4 षटकामध्ये हँडल केली नाहीत तर मात्र